श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मंडळी, माझं जे उपकेंद्र आहे ना, त्या उपकेंद्राच्या अंतर्गत 4 वाड्या येतात. त्यापैकी 2 वाड्या म्हणजे आपलं जे उपकेंद्र आहे ते इथे खालती येतं आणि उरलेल्या 2 वाड्या ज्या आहेत त्या इथे वरती येतात. या म्हणायलाच फक्त वाड्या आहेत, खरं तर या वाड्यांमधलं जर अंतर तुम्ही बघितलं तर ते आपल्याला 4 गावांप्रमाणेच वाटेल. तर ह्या ज्या वरच्या 2 वाड्या आहेत त्यांना आपलं उपकेंद्र जे आहे ते खूप लांब पडतं आणि त्याच्यामुळे महिन्यातले 2 ते 3 दिवस मी या वाड्यांसाठी देते. मागच्या वेळी आपण लसीकरणाच्या वेळी या वाड्यांमध्ये गेलो होतो आणि आज बरोबर 8 दिवसांनी आपण पुन्हा या वाड्यांना भेट द्यायला जाणार आहोत. तिथली जी लोक आहेत त्यांना आरोग्याची जी त्यांची सोय आहे, ती सुविधा आहे ते त्यांना पुरवण्यासाठी आज आपण या वाड्यांमध्ये जाणार आहोत. तर मागच्या वेळी जाताना मी तुम्हाला तिथला छान निसर्ग दाखवला होता, डोंगरातून जाणारा सुंदर रस्ता दाखवला होता. तर आता त्याच निसर्गाचा आनंद घेत घेत मी पुन्हा माझ्या फेवरेट वाडीमध्ये चाललेली आहे. परंतु तिथल्या कोणत्याच नैसर्गिक साधनांना, तिथल्या नैसर्गिक जीवांना धक्का न पोचवता हा जो निसर्गाचा आनंद आहे तो घेत घेत आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत जाणार आहोत. मंडळी, मांगेलीमध्ये मुख्य धबधबा सोडून अनेक छोटे मोठे धबधबे आपल्याला बघायला भेटतात आणि त्यापैकीच एक सुंदर धबधबा मला आता इथे दिसला आहे, जो एक्झॅक्ट एका हायस्कूलच्या मागे आहे. आता इथे धुकं आहे त्यामुळे ते एवढा क्लिअर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसणार नाही, पण मी त्याला एक्सपिरियन्स करू शकते की किती छान वाटतंय बघा. एक शाळा आहे आणि शाळेच्या मागे कोसळणारा हा छान सुंदर धबधबा. आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे, तर लवकर आपण पोचूया. पण हा वाटेमध्ये छान असा धबधबा दिसला आणि मला तो तुम्हाला दाखवावासा वाटला. किती छोटे छोटे वॉटरफॉल आहेत ना. नाही, किती भारी वाटतंय बघा. अनेक छोटे छोटे वॉटरफॉल आहे, पण तिथे जायची सोय नाही आहे ना. अशा तो एक होय होय होय. मंडळी, या लोकांची घरं बघा, अशी पूर्ण असं झाकून असं पूर्ण गुडूप केल्यासारखी. इथे पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे त्यांची घरं जी आहेत ती अशा प्रकारची आहेत. गेली का नाही? हा हा, आम्ही आधी इथे फिरतीला आलेलो. हा हा हा. मग आता जाणार कशा? हा ना, आता फिरत फिरत येणार. वरती का थांबलो ना, आता खालती खालती गाडी जरा इथे लावली, उतार वगैरे आहे ना. होय होय होय. तुमचं माहेर इकडे ते माहित नाही मला. मी म्हणते ह्यांना तिकडे बघितलं, इकडे कशा आल्या. ते आता धबधब्याच्या ठिकाणी तिकडे जात आहेत. त्यांचं स्टॉल आहे धबधब्याच्या ठिकाणी आणि त्यांनी मला सांगितलंय की बाई येताना आमच्याकडे ये. जे हीच मजा असते ना, जेव्हा आपण गावात काम करतो ना, तेव्हा अशी लोकांची आपुलकी, प्रेम आपल्याला सगळं भेटत असतं. आणि आता त्यांनी मला इतके प्रेमाने सांगितलं की इथे आली आहेस तर आमच्या दुकानामध्ये नक्की ये. तर मंडळी, आताच पोचलो आहे आम्ही या वाडीमध्ये आणि आता मी आमचं काम जे आहे ते करायला सुरुवात करणार. हा इथला सुंदर निसर्ग बघा. तुम्ही असं म्हणाल ना की मी सारखी सारखी निसर्गाबद्दलच बोलते, कारण मला खरोखर हे असं नॅचरल गोष्टी ज्या आहेत त्या खूप आवडतात आणि त्यांच्याविषयी भरभरून बोलायला सुद्धा खूप आवडतं. ना पूर्ण चढाव आहे, तो चढून दमच लागतो चढेपर्यंत. गावामध्ये शांतता आहे पूर्ण. गावामध्ये जे घरात लोकच नाही आहेत, सगळे थोडेफार उरलेली आहेत ते कामानिमित्त बाहेर, आणि उरली सुरली सुद्धा आहेत ती धबधब्याकडे त्यांची शॉप्स आहेत छोटे छोटे, तिथे गेली आहेत. असं पाणी सुटतं. घरांचं असं वैशिष्ट्य आहे, पूर्ण असं घडूप करून. पाऊसच एवढा पडतो म्हटल्यानंतर वावजड वगैरे येत असणार ना. एवढा मोठा बोका आहे बघा, मला बघूनच त्याला भीती वाटायला लागली. मंडळी, आजकालच्या शाळांमध्ये बघा ना, इतके छान मुलांसाठी सोय असते. पूर्वी आम्ही लहान असताना याच्यासाठी आम्ही हट्ट करायचो, जिथे गार्डन असेल तिथे जाण्यासाठी. आणि आता इतकी छान सोय आहे की शाळेमध्येच इतके छान खेळण्याच्या साधनांची सोय असते. पण आता शाळांमध्ये मुलंच नाही आहेत, हेच मोठं दुर्दैव आहे. तळीचं पाणी वापरतात ना आशाताई, आणि हे पाणी येतं कुठून, म्हणजे झरा आहे? ओके ओके.
वापरतात असं. कपडे धुवायला वगैरे. ओके, पण सगळं नॅचरल सोर्स ना, आणि पाऊस नसला तरी पण बारमाही हो असतो. आहे ना, तरी मे महिन्यात टंचाई होते जराशी पाण्याची, कडू वगैरे होतं, पण आमची तळेतलं ना अजिबात होत नाही. हा हा हा, पूर्ण धबधब्याचा व्ह्यू दिसतो, इतकं भारी वाटतंय. ह्यांना धबधब्याला जायची गरजच नाही ना, इथूनच दारातूनच दिसला बघितला की झालं. भारी. ती वाढलेली वाट झाडावरून कट केलात ना की पुरं दिसतो तुमका. सगळी घरं बंद. आड पूर्ण असे हे होत आहे. आज जास्तच आहे पाऊस. आता कुठे जायचं? या भागामध्ये ना पाऊस जास्त आहे आणि इथे ना वावजडीचं पाणी एवढं येतं, जमिनीला सुद्धा पूर्णपणे ओल धरते इथे. त्यामुळे इथले बहुतांश घरं जी आहेत ती अशी साईडने असं कागद वगैरे लावून पॅक केलेलीच आपल्याला दिसत आहेत. म्हणजे बरीच काय सगळीच घरं जी आहेत ती अशी पूर्ण त्यांनी असं स्वतःचं संरक्षण लावलेलं आहे. आता एवढा पाऊस पडतो आहे, सगळीकडे अशी घसरट झालेली आहे आणि पाय टाकताना सुद्धा भीती वाटते. आणि सगळ्याच घरांना अशा पायऱ्या आहेत, म्हणजे ह्या लोकांना जास्त खळं नाही आहे. आणि सगळी घरं अशी उंचावरती, कारण हा डोंगर भागच आहे ना, त्यामुळे घरं सुद्धा पूर्ण अशी डोंगरावरती वगैरे अशीच आहेत. मंडळी, इथे आल्यानंतर हे एक रेस्टॉरंट आहे टॉपिकल हेवन म्हणून, जिथे तुमच्या राहण्याची खाण्याची सोय होऊ शकते. आणि खरोखर हे हेवन नाही तर अजून काय आहे. म्हणजे बघा ना किती भारी वाटतं आहे. जेव्हा मी फर्स्ट टाईम इथे जॉईन झाले होते ना, तेव्हा ही वाडी काही मी बघितली नव्हती. मला खालच्या 2 वाड्या माहिती होत्या आणि तेव्हा माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलं होतं की तू हेवनमध्ये काम करायला चाललीस. आणि त्याचा एक्सपिरियन्स जो आहे तो मी इथे आल्यापासून गेली 2 वर्ष घेते आहे. खरंच खूप स्वर्गात आल्यासारखं वाटतं आहे. तर मंडळी, आता आम्ही पितोय चहा आणि आई इथे चिरतायत टायकाळ्याची भाजी. आणि चहासोबत मी हे पाव आणलेले आहेत. तर आता आम्ही ते खाणार आहोत. संध्याकाळी कामावरून आल्यानंतर डिरेक्टली सगळं आवरून आता मी तुम्हाला इथे भेटते आहे. तर आज आमच्याकडे आहे टायकाळ्याची भाजी आणि नाचण्याची भाकरी. ग्रेट कॉम्बिनेशन नाही? लोक बघा टॉनिक मागायला असे येतात उपकेंद्रामध्ये. खरं टॉनिक असतं ते त्यांच्या आजूबाजूलाच असतं, पण ते त्यांना समजत नाही. हेच टॉनिक आहे, हे जाऊन बाजारात विकतात, त्याचे पैसे घेतात आणि आपण दुकानातलं मेडिकलमधलं टॉनिक विकत घेऊन खातो. तर त्याच्यापेक्षा आपल्या आजूबाजूलाच जर आपण बघितले तर निसर्गाने दिलेलं किती टॉनिक आपल्या आजूबाजूला असतं, ते जर आपण शोधलं तर. आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर भरपूर कुठे मार्केटमध्ये असं भाज्या घ्यायची गरजच नाहीये. बघा आजूबाजूला जरी असं निरकून बघितलं ना तरी पण अशा भाज्या अवेलेबल आहेत. खाल्ली तरी चालते. मला तर आवडते. पालेभाज्या असते ना आमच्या आहारात तर असतेच, आठवड्याला 2-3 वेळा तरी आम्ही करतोच. तर आता आम्ही चहा पितो, नाहीतर तो थंड होईल. पूर्ण दिवसामध्ये पावसाने एवढा जोर धरलेला आहे, म्हणजे मांगेली साईडला तर एवढा कोसळत होता. मला वाटलं खालती तरी कमी असेल, पण तसं काही नाही. आज पाऊस सगळीकडेच होता आणि मला वाटतं असाच जर रात्रभर पडत राहिला तर पुन्हा मांगेली जाम होईल, कारण एवढा कोसळतोय नुसता पाऊस. नाही आज पाऊस किती दिवसभर नुसता. आम्ही तिकडे गेलो ना पूर्ण त्या छत्री पलटायची वेळ. माझी ती छोटी ना छत्री अशी उलटी पुलटी व्हायला लागली छत्री. बिन लाईन वगैरे कट झाली तर नेटवर्क नसणार. इन प्रोसेस. तर भाकऱ्या भाजून झाल्या, आता भाजी झाली की झालं मग आमचं. तर रात्रीचं जेवण साधं सोपं सरळ असं. आणि भाज्यांचं टेन्शन घ्यायची गरजच नाही ना आई. हा हा, भारी ना. हा तिच्या हा त्यांचं शेगुल आहे पूजा वहिनींचा. बरं झालं, जन्माष्टमीला करायला भेटणार भाजी. हा हा,
गेल्या वर्षी पप्पांनी दिलेलं माहिती आई माझी मीटिंग होती आणि येताना पप्पांनी भरून ठेवलेलं तर घेऊन मग मी आलेली ना. किती पाऊस पडतोय ना. अशी तिकडची घरं आणि फणसवाडीची ना असं घुडूप कशी करतात तशी वावजड खूप ना तिकडे आणि संपूर्ण जमिनीला वगैरे ओल धरते. सगळं तसं जाम होतं. तुम्ही औषध घ्या ना. झाली का बघूया ना. झाली. नुसतं टाळकळायची राहते मिक्स ना फक्त टाळकळ. भारी वाटते ना. तेल घातलं. हां खोबरेल तेलाचा तो वास येतो ना तो बरा वाटतो पालेभाज्यांमध्ये वगैरे असा ना. फोडणी नाही दिली ना तेल जरासं घातलं की ह्याच्यात आता खोबरं घालणार ना. मला तो वास आला ना पालेभाज्यांमध्ये की बरं वाटतं असं खायला पाल्याच्या भाज्या वगैरे. येते त्याच्या आवडीचं प्रश्न. माका सुद्धा आवडतं. काय काय जण कंटाळ येतो खोबरेल तेलाचा वास आला. गौरीला भाजी करतात तेव्हा त्याची चव बघाय तेव्हा चव येते. असं सणालाच त्या पदार्थाला जास्त हे असते ना. असे पातोळ्या सुद्धा बघा नागपंचमीला खाल्ल्यावर जास्त टेस्टी लागतात. तसंच असतं. पुरणपोळी सुद्धा होळीमध्ये बघा टेस्ट जास्त चांगले लागते. असं काहीतरी असतं ना आता नागपंचमी म्हणजे नागोबाला दाखवल्याशिवाय पातोळ्या खायच्या नसतात असं काहीतरी असतं ना रे. असं कोणतरी म्हणायचं आमची आजी वगैरे ना. म्हणजे आता मध्ये जर करायची झाली ह्या याच्यामध्ये तर नाही पहिले नागोबाला दाखवायची आणि मग खाल्ली तरी चालतं असं. आता काय आता आवड असणारा आठवणीपैकी करतच. पण खरं म्हणजे नंतर केलेली बरी ना. हो आई आमच्या पातोळ्या सुद्धा छान करतात. नागोबा करूया ना. बाबा येऊ नये बाबड्या. सुट्टी असायला पाहिजे. गेल्या वेळी कलेक्टर डिक्लेअर होती यावेळी पण असायला. तर अशा पद्धतीने भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. ज्यांना आवडते त्यांना सुद्धा आता अशी खावीशी वाटत असेल तर ती खाण्यासाठी तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल. तर मंडळी अशा पद्धतीने आमचं जेवण तर झालेलं आहे. मंडळी त्या दिवशी ना मी एक सिरीज बघत होते ग्राम चिकित्सालय म्हणून आणि त्याच्यामध्ये ना एक डायलॉग होता आणि तो डायलॉग मला एवढा आवडला की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आपलं काम आपण स्वतः करणं हे केव्हाही चांगलंच असतं पण ज्याचं काम हे त्याने केलं तर ते इतरांसाठी चांगलं असतं. म्हणजे याचा जर तुम्ही नीट विचार केला तर त्याच्या पाठीमागे एक डीप थॉट आहे असं मला वाटतं. म्हणजे बघा एखाद्या गावामध्ये एखादं लाईटीचं काम करणारा एखादा माणूस असेल त्या गावामधली जी लोक आहेत ज्यांना लाईटमधलं काही माहिती आहे ती लोक जर स्वतःचं स्वतः करत असेल आणि तो माणूस जर त्यांची कामं होत आहेत म्हणून बाकीच्यांकडे लक्षच देत नसेल तर जी अशी लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये ते काम करणारं कुणी नाही आहे किंवा त्यांना त्याच्याविषयी माहिती नाही आहे तर अशा लोकांचे तिथे त्यांनी काय करायचं आहे. तर म्हणूनच ह्या थॉटचा मला एक चांगला मिनिंग वाटतो की खरोखरच आपलं काम जर आपण स्वतः करत असू तर हे चांगलीच गोष्ट आहे पण ज्याचं काम हे त्याला करायला दिलं तर ते सगळ्यांसाठी चांगलं ठरू शकतं असं मला वाटतं. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. तर तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला तर त्याला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. गुड नाईट.